मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आवास प्लस जे काही ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जे काही सेल्फ सर्वे आहे तो करावा लागतो। तर बरेच दिवसापासून मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हे ॲप जे आहे ते चालत नव्हतं किंवा जे काही सर्वे आहे ते सुरू झाला नव्हता। सर्वे जर आपण करायला गेलं तर त्या ठिकाणी इथे सांगत होतं की तुमचा जे काही सर्वे आहे ते सुरू झालं नाही तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये, अशा पद्धतीचे काही एरर आहे ते येत होता। तर आता मित्रांनो हा जे काही एरर आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे आणि जे काही तुमच्या ग्रामपंचायती अंतर्गत जे काही सर्वे आहे आवास प्लस 2024 ॲपमध्ये तुम्हाला सर्वे करावा लागतो आणि नंतर तुम्हाला जे काही घरकुलचा लाभ आहे ते दिला जातो। हा सर्वे तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा करता येतो आणि स्वतः करता येतो। तर आता हे सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सर्वे करायचा आहे। याचे फॉर्म सुरू झालेले आहेत। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहत आहात समर्थ ऑनलाईन यूट्यूब। मित्रांनो, हा तुम्हाला सर्वे कंप्लीट करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये 2 ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे। एक म्हणजे जे आहे आवाज प्लस नावाचं 2024चं हे ॲप एक महत्त्वाचं आहे इन्स्टॉल केलेलं, आणि दुसरं म्हणजे आधार फेस ID। असे 2 ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे मोबाईलमध्ये। ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला त्याला ओपन करायचं आहे, त्याला इन्स्टॉल करायचं, सक्सेसफुल रजिस्टर करायचं आधी। मित्रांनो, हे ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते 2 ऑप्शन दिसतील। एक म्हणजे असिस्ट सर्वे आणि दुसरा आहे सेल्फ सर्वे। आपल्याला सेल्फ सर्वे या ऑप्शनवरती टिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाईड करायचा आहे, तुमचा फेस कॅप्चर करून घ्यायचा आहे। सक्सेसफुल तुमचा जे काही चेहरा आहे ते कॅप्चर केल्याच्यानंतर तुम्हाला डोळे उघडझाप करायचे आहे। नंतर तुमचा चेहरा जे आहे ते कॅप्चर होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही परमिशन वगैरे आहे ते लोकेशन वगैरे ऑन करायचं आहे आणि तुमचा एक पिन तुम्हाला तयार करायचा आहे। 4 अंकी तुम्हाला पिन तयार करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला पिन सक्सेसफुल तयार झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे आणि फेस कॅप्चर करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल। आता तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचं आहे। डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे ॲड सर्वे एडिट नावाचा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल असेल, त्यानंतर ॲड्रेस डिटेल असेल आणि अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची फॅमिली मेंबरची डिटेल ॲड करायची आहे। हेड ऑफ फॅमिली जे आहे आणि जे हेड ऑफ फॅमिलीच्या व्यतिरिक्त किती मेंबर आहेत ते ॲड करायचे आहेत, त्यांची माहिती तुम्हाला टाकायची। त्यानंतर अर्ज कोणासाठी करायचा आहे त्या संबंधित व्यक्तीच्या नावावरती क्लिक करून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला वैयक्तिक माहिती जी आहे ती भरून द्यायची आहे। तुमचं कोण्या ठिकाणी तुम्ही राहता ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल। अर्ज करायचा असेल तर स्वतःच्या नावावरती टिक करून तुम्हाला आधी फॅमिली मेंबरची जी काही मेंबर आहे ते ॲड करून घ्यायचे आहे। नंतर तुम्हाला फॅमिली मेंबर ॲड करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जे काही जॉब कार्ड असेल त्याची सुद्धा माहिती टाकावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांच्यासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्या नावावरती टिक करून तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर डायरेक्ट तुम्हाला स्वतःचा ऑप्शन सिलेक्ट करून प्रोसीड। मित्रांनो, माहिती भरल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल द्यावी लागेल। ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहे त्याची बँक डिटेल तुम्हाला द्यायची आहे। यामध्ये बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, त्यानंतर जे आहे ते पासबुकवर बघून संपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे। IFSC कोड, अकाउंट नंबर अशा पद्धतीने टाकल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला हाऊसिंग रिलेटेड काही प्रश्न विचारण्यात येईल, जसं की तुमच्या सोर्स ऑफ इन्कम काय आहे आणि त्यानंतर तुमचं घर पक्का आहे की कच्चा आहे, सध्या स्थितीमधलं घर पक्का आहे की कच्चा आहे, त्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवरती जॉबला आहे का, किंवा मग तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का, KCC कार्ड असेल, तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील। तिथे तुम्हाला यस किंवा नो करायचं आहे। जर तुम्ही 4 चाकी वाहनच्या समोर यस केलं तर तुम्ही यासाठी क्वालिफाय राहणार नाही, तुम्हाला घरकुल मिळणार नाही। तर ते तुम्हाला व्यवस्थित माहिती प्रश्नांची उत्तर द्यायची आहे। KCC कार्ड 4 व्हीलर, त्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, अशा पद्धतीचे KCC कार्ड वगैरे, इन्कम सोर्स काय आहे तुमचा, तुमच्याकडे शेती आहे का, अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारण्यात येईल, त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी तुम्ही आहात, ज्या ठिकाणी पत्ता दिलेला आहे तुम्ही, तुमचं लोकेशन सुद्धा चालू करायला त्यांनी सांगितलं असेल सुरुवातीला, त्यानुसार तुम्हाला आता लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडवरचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करत असताना ज्यांच्या नावाने तुम्हाला घरकुलसाठी अर्ज करायचा आहे त्यांना घराच्या समोर उभा करायचा आहे आणि त्यांचा एक फोटो काढायचा। असे 3 फोटो तुम्हाला काढायचे। एक फोटो म्हणजे त्यांना घरासमोर उभा करून एक फोटो काढायचा, त्यानंतर घराच्या आतमधला एक फोटो काढायचा आणि एक घराच्या दूर उभं राहून फोटो तुम्हाला काढायचा आहे। अशा पद्धतीचे मित्रांनो एकूण 3 फोटो तुम्हाला काढायचे आहेत। ते फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत। तर तुम्हाला फोटोच्या खाली काही रिमार्क वगैरे लिहायचं असेल तर रिमार्कचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे। त्यामध्ये तुम्ही रिमार्क लिहू शकता, हाऊस, त्यानंतर कशा पद्धतीचं कच्चा हाऊस, पक्का हाऊस, अशा पद्धतीचे जे काही तुम्हाला रिमार्क लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता। आणि त्यानंतर मित्रांनो हे लिहिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही स्ट्रक्चर येईल, म्हणजे कशा टाईपचं तुम्हाला घर हवं आहे, कशा टाईपचं तुम्हाला घर हवं आहे, म्हणजे त्याची काही फॉर्मॅट असेल किंवा मग स्ट्रक्चर असेल, ते स्ट्रक्चर दाखवण्यात येतील तुम्हाला। त्यापैकी एक स्ट्रक्चर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। तर बांधण्यासाठी ट्रेनिंग पाहिजे का, अशा पद्धतीचं इंग्लिशमध्ये विचारण्यात येईल। तुम्हाला येस करायचं असेल तर येस करू शकता, नो करायचं असेल तर नो करू शकता। तुम्हाला जे काही घर बांधण्यासाठी ट्रेनिंग सुद्धा दिलं जाते
त्यासाठी ते तिथे ऑप्शन आलेला आहे, तर ते ऑप्शन तुम्ही येस नो करू शकता. तर तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दाखवणार त्याच्यापैकी कोणताही एक तुम्हाला नकाशा जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते प्रोसीडवरती जसं तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुम्हाला PDF डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. तिथून तुम्ही तुमची PDF डाउनलोड करू शकता. तर जी काही माहिती तुम्ही भरली ती माहिती सर्व सेव्ह झालेली आहे, PDF सुद्धा डाउनलोड झालेली आहे. आता तुम्हाला अपलोड या सेक्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये यायचं. आता आपण सर्वे जे आहे ती माहिती सर्वेची सेव्ह केलेली आहे, संपूर्ण माहिती भरलेली आहे. आता सेकंडमध्ये आल्याच्यानंतर अपलोड पुन्हा एकदा डॅशबोर्डवरती याल तुम्ही. त्यानंतर अपलोड सर्वे डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर आता जी तुम्ही सर्वे केलेला आहे ते सर्वे तुम्हाला डिलीट करायचं असेल तर डिलीट सुद्धा करू शकता आणि त्या जर डिलीट नसेल करायला सबमिट करायचं असेल तर सबमिट करू शकता. सबमिट करण्यासाठी तुम्हाला जे काही तुमचा नंबर आहे आधार कार्डचा नंबर ते व्हेरीफाईड करावा लागेल. जॉब कार्डचा नंबर आहे ते सुद्धा व्हेरीफाईड करावे लागेल. म्हणजे नंबर आहे की नाही ते तुम्हाला इथे व्हेरीफाईड करावं लागेल. जर ओरिजिनल नंबर असेल तरच व्हेरीफाईड होईल. असेल तुम्हाला कोणताही तुम्ही एखादा चुकीचा नंबर टाकला असेल तर ते तुमचा जॉब कार्डचा नंबर व्हेरीफाईड होणार नाही. आणि जॉब कार्ड व्हेरीफाय झाल्याच्या नंतर खाली यायचं आणि अपलोड रेकॉर्ड वरती क्लिक करून रेकॉर्ड जे आहे ते सक्सेसफुल अपलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं जे काही सेल्फ सर्वे आहे ते कंप्लीट होऊन जाईल. तर त्यानंतर जे काही तुम्ही PDF डाउनलोड केली होती ते तुम्ही जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या ते जमा करायचे तुम्हाला. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सुद्धा घरकुल पाहिजे असेल, तुमचं सुद्धा घराचं स्वप्न असेल आणि तुम्हाला घरकुल या ठिकाणी घरकुल अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने सेल्फ सर्वे करायचा आहे. तुम्ही सेल्फ सर्वे स्वतः तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या ज्यांना याच्यामध्ये थोडीफार माहिती आहे त्यांची मदत घ्या आणि सेल्फ सर्वे कंप्लीट करून घ्या किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा हे सर्वे कंप्लीट करू शकता. आता या ठिकाणी हे जे काही आवाज प्लस नावाचं ॲप आहे या ॲपमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग जी आहे ती इथे चालत नाही, त्याची म्हणजे रिस्ट्रिक्शन आहेत. त्यामुळे आपण इथे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवू शकलो नाही. ना थोडीफार याच्यामध्ये माहिती आहे, तुम्ही मी जी माहिती सांगितली तशीच आहे थोडीफार, फक्त तुम्हाला तुमची जी काही प्रोसेस आहे ते फॉलो करत न्यायची आहे. तर महत्त्वाचं म्हणजे जे ॲप आहे ते बंद होतं तर ते आता सुरू झालेलं आहे. बऱ्याच जणांना या ठिकाणी सेल्फ सर्वे करताना अडचणी येत होत्या, तुमच्या एरियामध्ये सेल्फ सर्वे सुरू झाला आणि अशा पद्धतीचा एरर येत होता. तर फायनली आता ते एरर संपलेला आहे आणि एरर सॉल्व्ह झालेला आहे प्रॉब्लेम. आणि आता जे आहे ते सुरळीतपणे जे काही सेल्फ सर्वे आहे ते सुरू झालेलं आहे. सेल्फ सर्वे कंप्लीट झाल्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जे काही अधिकारी असतील किंवा मग ज्यांच्याकडे जे काही कमिटी असेल ते लोक तुमचे घर पाहण्यात येतील आणि त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ते केली जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल ग्रामीणसाठी त्यांना अशा पद्धतीने सेल्फ सर्वे करायचा होता. ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.